आई केदू घेतो घेतो मी घेतो. अरे थांब 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 भाजलाय का रे केदार? खूप लागलाय का? थांब एक तू थांब जरा तारिणी थांब. मी तू एक काम कर ना जरा साफ करून घ्या. अरे चहाचा डाग आहे कसा जाईल असा तो. नीट स्वच्छ धुवून घे बाथरूम मध्ये जा. मी करून घेतो थांब. हा तू काय ट्रे वगैरे ठेव ना सगळं आवड. हो आई हो. नमा अगं केदारचा चहा सांडलाय ना बिचाऱ्याचा, मग त्याच्यासाठी दुसरा चहा घेऊन ये ना. अहो सांडणारच ना, मानपानाची सवय नाहीये त्याला. आपण एवढे सगळेजण एवढं करतोय ना ते बघून भान राहिलं नाही त्याला. निशीची आई, मानपानाची सवय नसली ना तरी जिव्हाळ्याची सवय आहे त्याला. हो ना, इतरांकडून सेवा करून घेण्यापेक्षा सगळ्यांना जीव लावण्याचा अनुभव जास्त आहे त्याचा. गुणीच आहे माझा धनुष. केदू सॉरी. नाही ठीक आहे मी करतो. माझ्यामुळे लागला ना डाग मीच पुसणार. नाही नाही आमच्याकडे ना एक लिक्विड आहे काव्या राहू दे. सगळे तेच वापरतो. अगं मी करतो. अगं फिरायला ते फिनाईल थांबा लिक्विड घेते. काव्या तू राहू दे ना, मी करतो पाण्याने, प्लीज राहू दे. नाही नाही मीच करणार. मी बरोबर पुसणार. अरे अरे काय करतीये? केदू तू असं का वागतोस रे? अगं मी काही नाही. तू का असं वागतोस रे? तुम्हाला खोटी आश्वासनं सुद्धा दिली. तू असं का वागलंस माझ्याशी? मी कधी तुला आश्वासनं दिली? तू दिलीस. मी तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात. खोटं बोलून आईशी तुला भेटायला यायचे. या हाताने मी तुझ्यासाठी जेवण बनवायचे रे आणि तुझ्यासाठी घेऊन यायचे. काव्या मला जाऊ दे ना. मला सांग मी सुंदर नाहीये? नाही काय? म्हणजे असं काही नाहीये, आणि माझं तुझ्यावर प्रेम नव्हतंच कधी. निशीच्या हळदीमध्ये आय लव्ह यू कशाला म्हणालास? अगं ते मला नाही नाही आता तुला काहीच आठवत नसेल. तू मला आय लव्ह यू म्हणालास, माझं उत्तर न ऐकता तिकडून निघून गेलास. नाही नाही मला सांग. तुला माहिती होतं ना, तुला माहिती होतं ना मी तुझ्यावर प्रेम करते. म्हणून तू असं वागलास ना. तुला सोडणार नाही. काव्या मला जाऊ दे, मला जाऊ दे. मी तुला सोडणार नाहीये. काव्या माझा हात सोड. ये हाथ छोड़ने के लिए पकड़ा ही नहीं है. ये हाथ कभी छोड़ने वाली नहीं हूं मैं. मालती, रेखा, स्वयंपाक झाला असेल तर वाढायला घ्या. तारिणी, केदार अजून आला नाही. हो मी बघते. नको नको मी बघते ना. तू बस तू बस. नको नको, तू तिथे वाढायचं बघ जा. आलेच मी. हा जा. मम्मा मला सांग काय केलंयस आज जेवायला स्पेशल? सगळं तुझ्या आवडीचं केलं. आणि तुला आवडतात ना डिंकाचे लाडू, ते सुद्धा केले. वाव, डिंकाचे लाडू किती दिवसांनी खाणार आहे मी. तू माझा केदू आहेस फक्त. तारिणी, तुझ्या तारिणी, काय चाललंय? तारिणी. काय झालं? काही नाही. हे लिक्विड तो माझा माझा नवरा आहे तो. दे. काव्या किती काळजी आहे ग तुला तुझ्या भाऊजींच्या शर्टची. भाऊजी. हा आता बहिणीच्या नवऱ्याला भाऊजीच म्हणणार ना, आणखी काय म्हणणार? तू एक काम कर, तू त्याला केदार भाऊजी म्हण. नाहीतर एक काम कर ना, तू काय म्हणायचीस त्याला? केदू जिजू म्हण. चालेल? केदू जिजू. हे घे, ठेव तिकडे, ठेव तिकडे. काय झालं? डाग निघत नाहीये? फारच चिवट आहे. तू नको काळजी करूस. हा डाग मी असा काढीन ना की पुन्हा कधी हा डाग लागणारच नाही. हाश गेली. बॉस थँक्यू सो मच. आज तू मला माझ्या चारित्र्यावर डाग लागण्यापासून वाचवलंस. केदार काय चाललंय हे? मी नाही ती. मग तू पण आधीपासून जरा सांभाळून राहायचं ना. केदू या
उराज या या. या जावई बापू, आज तुमचा मान आहे. मांडव परतली झाली नाही ना, म्हणून म्हटलं आज काय तो सागर संगीत बेत करूया. बसा या. बसा बसा. निशी, ए बाळा लवकर ये बाहेर. आले आले. हा, हे काय 2च पांडव? या मुली कुठे बसणार? युवराज आणि निशीसाठी मांडलाय मी. तारिणी आणि केदारसाठी? तो सुद्धा जावई आहे ना या घरचा. आपल्याकडे 2 चौरंग होते, ते मांडलेत मी इथे. आता आणखी हवे असतील ना तर शेजाऱ्यांकडनं घेऊन या आणि करा काय तो मानपान जावयाचा. अगं निशी बस ग. थांबा थांबा, काही गरज नाहीये. थांबा, इकडे बसा. मी सगळी तयारी केली. थांबा, बसा इकडे. थांबना नाही, थांब थांब. जिजू चालेल ना? अगं आवडेल मला. आणि असं पण मला जमिनीवर बसूनच जेवायला आवडतं. काय माझी आई म्हणायची की जमिनीवर बसून जेवलो ना की माणूस जमिनीवर राहतो. नमा, तुला आगाऊपणा करायला कोण सांगतंय ग? हो मागे. आई, लहान बहिणीने मोठ्या बहिणीसाठी जे करायला हवं ना तेच करतेय मी. आणि हेही दोघं लग्नानंतर पहिल्यांदाच येतात ना आपल्याकडे. मग यांचं मानपान नको करायला? या बसा दोघं. हवं तर माझ्याकडून हे तुम्हाला वेडिंग गिफ्ट समजा. माझ्या आयुष्याचा ना पूर्ण खेळ मांडलाय. जीजू, भाऊजी, ये सुनने से पहले मेरे कान फट क्यों नहीं गए? म्हणजे आई अगं ती तारिणी म्हणाली की केदारला जीजू म्हण. केदू जीजू, केदू भाऊजी. हे बोलणं आधी काय करतेस तू? अगं माझ्या जिभेचे 1000 तुकडे पडतील आई. माझं हृदय बाहेर येऊन असं फाटून जाईल. आई, मी ना विष घेते आणि जीव देते. मला आता आयुष्यात रसच राहिला नाहीये. मला जगायचंच नाहीये आता. छान. म्हणजे स्वतःहून त्या केदारला तारिणीच्या हाती देणार आहेस ना तू? काव्य, तूच जर अशी हार पत्करलीस तर तिला रस्ता मोकळा नाही का होणार? खरं सांगू का, माझा विश्वासच नाही तुझं केदारवर खरं प्रेम वगैरे. आई, माझं माझ्या केदूवर खूप प्रेम आहे. तुझी शपथ. अरे माझी शपथ बिपत घेऊ नकोस हा. या मग काय करू मी माझ्या केदूला कसं सांगू की माझं त्याच्यावर प्रेम आहे? मी कसं सांगू गाई? काव्या, हे बघ, एक लक्षात ठेव, खरं प्रेम कधीही हरत नाही. त्या तारिणीचं काय करायचं, तिला कसं बाजूला करायचं ते मी बघते. आणि ते केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही.